माहित नाही. माझा मुलगा जेव्हा बिग बॉस मध्ये येणार तेव्हा ती वाईल्ड कार्ड असणार आहे. आणि ती तर नेव्हर एंडिंग आहे बिग बॉस मध्ये. पण मी एक माणसाला बघतोय जो इथे आला. माझा या घरातला पहिला मित्र सागर दादा होते, पहिला मित्र, आणि आजपर्यंत कायम आहे. आम्ही एकमेकांशी जास्त बोलत नसलो तरी मनात एकमेकांच्या खूप प्रेम आहे. आणि राखी तर मला नाही 10 वर्षापासून ओळखते. ती तिच्याबद्दल काय बोलणं, सगळ्यांना माहिती आहे राखी सावंत कोण आहे ती. सागर दादा टास्क मध्ये जे त्यांनी फाडलंय आणि ज्याप्रमाणे त्याने टी शर्ट काढले फक्त त्या बॉडीसाठी, अरे फक्त त्या बॉडीसाठी, म्हणजे मी राखीला देणार होतो पण त्या बॉडीने माझं वजन फिरवलंय. आणि मी बॉडीचं वजन नसेल एवढं वजन आहे. थँक्यू. संस्कृती या. खरंच रे, तू सापच आहे. तुला कितीही दूध पाजा, तू डसणारच. तू मित्र नाही ना. मी तुला बोललेलो का हे काय मॅटर आहे का? तू मला दिलं तर मी तुला द्यायचं. मग काय का करवतायत ते? टास्कच नाही करवायचं ना. माझ्या आणि राखीची सगळ्यात पहिले खूप मिसअंडरस्टँडिंग होती, पण त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कनेक्ट मी राखीशी झालेली आहे. आणि कुठे ना कुठे मला वाटतं ती जे काही करते ते शो साठी करते. ती अनप्रिडिक्टेबल आहे गेम मध्ये, आणि आय थिंक दॅट्स हर स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. आय थिंक यू आर स्ट्रॉंग. थँक्यू. संकेत. दोघांनाही मी इथे येऊनच भेटलो, पण आल्या आल्या जर माझी कोणाशी मैत्री झाली तर ती होती राखी. आणि तसं बघायला गेलं तर ह्या दोघं लोकांसाठी बोलायला खूप काही आहे, पण फक्त एका छोट्याशा गोष्टीमुळे मला तिकडे जाणं आहे, कारण व्हिटॅमिन एच मला राखी. त्यामुळे मला माझं व्हिटॅमिन एच जिथे मिळतं तिथे माझं वजन ठेवणार. राकेश, खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही स्वतः व्हिटॅमिन ए टू झी आहात. ऑब्विसली राखीकडे जाणार. तिचं 16 सीझन बिग बॉसचे करत आली आहे आणि अजूनही टिकली आहे. अजूनही बिग बॉस म्हणतात तिला की राखी रॉक ऑलवेज, आणि हे तुझ्यासाठी ऑलवेज. थँक्यू सो मच. देवा. अगं बाई, एका बाजूला सागर आहे दादाने आणि एका बाजूला राखी आहे. सागर दादा, जेव्हा मी आली होती, मी दुसरे काही मतं घेऊन आली होती आणि नंतर तुम्हाला सांगितलं लास्ट वीक मला तुमचं गेम खूप आवडलं आणि ते अप्रिशिएट पण केलं टास्क मध्ये आणि सगळ्यांनीच केलं आहे. आणि राखी एका बाजूला, मी तिच्या तोंडासमोर मी कितीही तिला काही बोलली की तू अशी करते तशी करते, पाठीमागे मी नेहमी तुझ्या गेमला खरंच अप्रिशिएट केलेलं आहे. खूप एफर्ट्स घेते ती, खूप एनर्जी आहे तिच्यामध्ये. सेम एनर्जी आणि सेम डेडिकेशन तू गेम मध्ये दाखवते. आणि तू जे काहीही करते ते सगळं गेम साठी कसं एंटरटेनमेंट होईल ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघते. म्हणून माझं मत मी राखीला देते. पण सागर दादा, सागर तुला माहिती आहे ना, ते म्हणून थांबलो मी.